हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण पालकाच्या पराठ्यांची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण एक मोठा बाउल भरून कणिक घेतलेली आहे. पालकाच्या स्वच्छ 10 ते 12 पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. कोथिंबीर, आपण ओवा आणि धनेपूड घेतलेली आहे. जिरे, लसूण, मीठ, हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पालकाचे पाने ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आपण पालक पराठे बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण जे घेतलेला एक आलं आहे 1 इंच, ते हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आपण त्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याची आपण बारीक अशी झाकण लावून पेस्ट बनवून घेणार आहोत. थोडंसं पाणी पण घालणार आपण हे पेस्ट बनवताना. आता आपली पेस्ट बनवून झालेली आहे. आपण जी कणिक घेतलेली आहे एक बाउल भरून ते त्याच्यामध्ये घातलेले आहे. त्याच्यामध्ये आपण धने आणि ओवा पूड घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि जी पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये लसूण, मिरची, आलं, जिरे आणि कोथिंबीर घातली होती. ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण त्याचा हाताच्या साहाय्याने असा जशी आपण कणिक मळतो तसं आपण त्याचा घट्टसर असा डो मळून घेणार आहोत. तुम्हाला जर अजून थोडंसं तुम्ही जर पालक किंवा लागत असेल तर तुम्ही ते भांडं विसळून पाणी पण घेऊ शकता. आपण आता त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं विसळून घेतलेलं आहे आणि याची घट्टसर अशी कणिक छान अशी मळून घेतलेली आहे. पालकमध्ये आयर्न असतं, त्यासाठी लहान मुलांसाठी हे पालकाचे पराठे खूप पौष्टिक असतात. आता आपली कणिक पण मळून झालेली आहे. घट्टसर अशी आपण त्याला 10 ते 15 मिनटासाठी अशाच रेस्टला ठेवणार आहोत. आता आपले 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपण जो पालकाच्या त्यातला एक गोळा तोडून घेतलेला आहे कणकीचा, आपण छान असा तो हातावरती घोळसून घेतलेला आहे आणि कणकेमध्ये डिप करून आपण त्याची चपाती लाटून घेणार आहोत. छान अशी चपाती, पराठा तुम्ही काही पण करू शकता. या पिठापासून आपण पराठा करणार आहोत. त्याच्यासाठी आपण तूप वापरत आहोत. आपण छोटीशी गोल अशी त्याची चपाती लाटून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आतून भरपूर असं तूप, त्यानंतर घडी त्याची मारून घ्यायची. घडीला पण आपण तूप लावून घेणार आहोत आणि आपण पुन्हा एकदा त्याची घडी मारून घेणार आहोत आणि पिठामध्ये आपण ते डीप करून अशी त्याची आपण पराठा लाटून घेणार आहोत. तुम्ही पराठ्याचा कोणता पण आकार करू शकता. आपण गोल आकारातच करणार आहोत. तुम्ही त्रिकस आकार किंवा तुम्ही चौकोनी पण करू शकता. आपण गोल लाटणार आहोत आणि तुम्हाला जर मुलांना टिफिनला द्यायचे असेल तुम्ही वेगवेगळे शेप्सचे प्रकार पण भेटतात. तुम्ही त्याच्याने कट करून पण मुलांना देऊ शकता. आता आपली पराठा छान असा गोल लाटून झालेला आहे. आपण पुन्हा एकदा त्याला थोडेसे हलक्याशा हाताने लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला छान असा गोल पराठा लाटून झालेला आहे. आपण आता गॅसवरती तवा छान असा गरम करून घेतलेला आहे. त्या तव्यामध्ये आपण जो आपण पराठा लाटून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपण तो दुसऱ्या साईडने पण आपण थोडंसं पलटी करून घेतलेला आहे आणि वरतून आपण पराठ्याला आपण तूप लावून घेणार आहोत. छान असं सर्व बाजूने आपण त्याला तूप लावून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने आणि आता तो पलटी करून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपले छान असं तूप लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती छान असा टम्म फुगलेला आहे. आपला पराठा तयार झालेला आहे. आपला पालक पराठा तयार झालेला आहे. पण त्याच्यावरतून आपण तूप घालून घेणार आहोत. तुम्ही इथे बटर पण लावू शकता. तुम्ही पाहू शकता आपण पालकाचा पराठ्याची खूप अशी मूठ पॅक केलेली आहे. तरीसुद्धा आपला मऊसूद असा पराठा तयार झालेला आहे.